समाप्ती करतोय. कोणताही फलंदाज बॅट चेंज करू शकत नाही. जर तुम्ही बॅट चेंज केली तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. कुणीही बॉल खेळपट्टीवर आपटून चेक करायचा नाही आहे. जर आपण बॉल आपटून चेक केला, बाजूला पण चेक करायचा नाहीये, मुळात म्हणजे बॉल आपटून चेक करायचाच नाहीये. जर तो केला तर तरी देखील आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. नंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीपर्यंत जर चेंडू हरवला, फुटला अथवा ओला झाला, खराब झाला आणि तो बदलण्याची वेळ आली तर चेंडू नवीन दिला जाईल. पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल कधीही बदलण्याची वेळ आली तर मग मात्र हॅलो 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 तर मग मात्र तुम्हाला जुना बॉल दिला जाईल. सामन्याला होईल सुरुवात. सगळ्यांना शुभ प्रभात. मी समालोचक अमर राऊत तुम्हा सगळ्यांचं SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021च्या आजच्या 5व्या दिवसातील पहिल्या सत्राच्या पहिल्या सामन्यात अतिशय मनपूर्वक करतोय स्वागत. बॉलिंग मार्कवर किंग 11 पंजाब किंग्ज 11 शहापूर या संघाकडून सलामीवीर गोलंदाजीच्या भूमिकेत असेल गोलंदाज शिवाजी कुडेकर. अनेक वर्ष दिग्गज संघामध्ये खेळलेला हा खेळाडू आहे. आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावताना अनेक सामने एकाती संघाला विजय प्राप्त करून दिले गेले आहेत. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पंचांच्या भूमिकेत असतील पंच श्रावण आणि मनीष. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाची यॉर्कर बॉल. समोर हेमंत सुकांडे नावासारखा एक दिग्गज फलंदाज एक गाव एक संघामध्ये स्वतःच्या संघाकडून खेळताना अनेक स्पर्धा गाजवल्यात. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील अनेक मोठमोठ्या नामांकित संघाकडून खेळणारा हा खेळाडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन बायच्या स्वरूपात प्राप्त होते आणि एका धावेनं NP स्पोर्ट्स शहापूर या संघाचं खातं मात्र उघडलं जात आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेट. उजव्या हाताचा यावेळेस हेमंत ऑफ स्टंपची लाईन पकडली गेली. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो, उसळी घेतोय आणि अशा वेळेला हेमंत फक्त या खेळपट्टीवर आपल्याला अचंबित होताना दिसतोय. सुंदर सुरुवात म्हणता येईल. संघाला संजीवनी प्रदान करून देणारी सुरुवात आहे, कारण समोर NP स्पोर्ट्स शहापूर सारखा दिग्गज नावाजलेला संघ आहे. दोनही फलंदाज ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध आहेत. मोठमोठे फटके, आक्रमक खेळी अशा अनेक खेळ्या आपण या दोनही फलंदाजाच्या बॅटमधून पाहिलं आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करताना एक वाढलेला आत्मविश्वास गोलंदाज शिवाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल हेमंत सोकांडे. यावेळेला हुक केलाय डिफाईन लेगच्या क्षेत्रात आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. प्रयत्नांना येते का यश बघूया. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडू फील्ड होईल, केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र प्रेक्षक तिथे जे स्वयंसेवक आणि आमचे प्रेक्षक आहेत 2 धावा. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून होतील पूर्ण. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात त्या 3 धावा. सुरेख गोलंदाजी. स्लॉगचं षटक आहे. मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये संघाकडून आपल्या आत्मविश्वासाची भरपाई करताना मात्र यावेळेला चेंडूचा टप्पा चुकीचा, दिशा चुकीची आणि त्याला हुक शॉट द्वारे दिली आहे डिफाईन लेगची दिशा. चेंडू निघून जाईल. या दिवसातला, या सामन्यातला आणि या डावातला पहिला चौकार हेमंत सोकांडे याच्या बॅटमधनं येताना. पहिल्या 3 चेंडूवर जे वर्चस्व गाजवलं गेलं होतं बॉलर शिवाजीच्या माध्यमातून, समोर हेमंत सारखा दिग्गज फलंदाज असताना 2 चेंडूवर त्याच्याकडून स्ट्रगल पाहायला मिळाला. बॅटवर काय चेंडू व्यवस्थित येत नव्हता. आपल्या रडार पासून चेंडू बाजूला राहत होता आणि अशा वेळेला जो एक कमजोरी मनामध्ये निर्माण झाली होती, कमतरता निर्माण झाली होती आत्मविश्वासाची, की आपण शिवाजी समोर खेळतोय. पहिले 6 चेंडू आहेत. स्लॉगचं हे षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त धावा कशा वसूल करता येतील. जर या षटकामध्ये कमी धावा खर्च झाल्या तर मग मात्र पुढच्या उर्वरित 4 षटकांमध्ये एका वेगळ्या दडपणाला सामोरं जावं लागेल. परंतु या सगळ्या शंका बाजूला सारत एक सुंदर चौकार जो संघाचा आत्मविश्वास वाढवेल तो आपल्याला पाहायला मिळाला बॅटमधनं. या चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. लेंथवरचा बॉल थोडीशी दिक्कत आपल्याला पाहायला मिळते अजूनही हेमंतला. या अगोदरच्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळाला, पण समोर शिवाजीला खेळताना मनातले सगळे मनसुबे बाजूला ठेवून
बॉलचा सन्मान करणं, जोखीम न पत्करणं आणि विकेट हातामध्ये ठेवून धावसंख्येला गती देणं, या सगळ्या प्रवासाला, या सगळ्या प्रयत्नांना आता आपण इथे उतरताना पाहतोय. 5 चेंडू, एनपी स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. तर आतापर्यंत सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. स्ट्राईकला येईल सूरज हजारे. या मैदानाचा प्रदीर्घ अनुभव असणारा हा खेळाडू, याच मैदानावर अनेक वादळी खेळी साकारणारा हा खेळाडू, या क्षणाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली गेली आहे. ती समोरच्या संघाकडून मोठ्या धावा धावफलकावर जमवणं हे मात्र नितांत आवश्यकतेचं. या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेला पुन्हा चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला जातो. अनपेक्षितरित्या उसळी होते. आज खेळपट्टीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये एक एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतो आणि त्याचा पुरेपूर वापर गोलंदाज शिवाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा. एक चांगलं षटक हाताळलं गेलं मित्र असं बनेल. या 4 ते 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 10 पर्यंतची सरासरी ही तुमच्यासाठी उपयुक्त असते. एक चेसेबल टार्गेट तुमच्यासमोर उभं केलं जातं जर तुम्ही 10 ते 9 या सरासरीमध्ये जर गोलंदाजी करत असाल. आणि अशा वेळेला ज्या कर्णधारानं एक विश्वास दाखवला होता शिवाजी नावाच्या गोलंदाजावर, मी म्हणेल तो विश्वास पहिल्या 6 चेंडूमध्ये सार्थकी ठरवलाय बॉलर शिवाजीच्या माध्यमातून. यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल किंग 11 पंजाब. किंग 11 पंजाब या संघाची आठवण करून देणारं नाव म्हणजेच किंग्ज 11 शहापूर संघ. क्षमस्व, हा सामना 5 षटकांचा असणार आहे याची नोंद घ्यावी. माझ्या मते ग्रामीण ओपनचे सगळे सामने आपण 5 षटकांचे खेळणार आहोत. थोडीशी चुकी, त्यासाठी सर्वांची माफी. थँक्यू. या पूर्ण डावाला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवर सज्ज होतील बॉलर फजल पठाण. एक गाव एक संघ, यामध्ये चिरपुली संघाकडून खेळणारा हा खेळाडू व्यावसायिक साई स्पोर्ट्स या दिग्गज संघामध्ये आपल्या कामगिरीच्या बळावर आपलं स्थान निश्चित करणारा हा खेळाडू. यावेळेला मात्र किंग 11 शहापूर या संघाकडून गोलंदाजीच्या भूमिकेत असेल मध्यम गतीचा गोलंदाज. आता 12 पावलांचा रनअप, परंतु चेंडू पडल्यानंतर जो वेगवानरित्या कॅरी होतो, या गोलंदाजाची खरी खासियत मानली जाते. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य मानलं जातं. विलंब लावायचा नाहीये किंग 11. मुन्नाबाई, आपण वेळेचं बंधन राखायचं एवढं लक्षात ठेवा. हे पहिला चेंडू आणि त्यावेळेला मात्र स्वतः क्षेत्ररक्षक जीवतोड मेहनत करताना कमेंट्री बॉक्सला दिली जाईल सलामी. सूरज हजारे यांच्या बॅट मधनं एक स्मॅश ऑफ 4. मित्रा, बॅट घेऊन जो गेटच्या आतमध्ये कोणीही एंट्री करायची नाहीये याची नोंद घ्या. या पहिल्या चेंडूवर मात्र फजल पठाण यांच्या गोलंदाजीचा घेतला गेला खरपूस समाचार. पहिल्या चेंडूवर एक चौकार खेचत आता मात्र आपल्या आक्रमक खेळीला मूर्त रूप देण्याचं काम करण्यात येईल, याचा आगाज सूरज हजारे याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं की या मैदानाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक दिग्गज स्पर्धांमध्ये या मैदानावर अनेक वादळी खेळी साकारली गेली आहे ती सूरज हजारेच्या माध्यमातून. एक चेंडू झाला, पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आल्यानंतर मात्र गोलंदाजाची मानसिकता कुठेतरी अस्थिर अवस्थेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु कमबॅक करण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज म्हणजे फजल पठाण. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. सहज, सोपा आणि सुलभ झेल दिवसाच्या सुरुवातीला किंग 11 शहापूर या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून सुटताना आता मात्र फजल पठाण यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्न निर्माण झालाय. काय करू मी आता, आणखी करावं तरी किती. ज्यावेळेस गोलंदाज जीवतोड मेहनत करत असतो आपल्या गोलंदाजीवर, एका दिग्गज फलंदाजाला बाद करण्यासाठी, त्याला चुकीचा फटका करण्यासाठी ज्यावेळेस उद्युक्त करत असतो, आणि अशा वेळेला जर एक संधी क्रिएट केली जाते, संधी निर्माण केली जाते आणि ती संधी मात्र क्षेत्ररक्षकाच्या मार्फत गमावली जाते,
तर मग त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. या वेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळलेला हा फटका, चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र बिनबाद 16 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडू मध्ये 7 धावा मोजाव्या लागल्या त्या फजलला. तर बघूया फजल या षटकामधल्या उर्वरित 3 चेंडूवर काय कामगिरी करतोय, कारण अजूनही अभेद्य भागीदारी तोडण्यात मात्र यश आले नाही. किंग 11 शहापूर संघाच्या गोलंदाजांना आणखी एक संधी होईल निर्माण. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आणि मात्र हेमंत सुकांडे याला परतावं लागेल माघारी. एक मोठा झटका म्हणता येईल हेमंतच्या रूपाने एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला लागलेला. 4 चेंडू मध्ये 7 धावा आणि हेमंत सारखा गडी बाद करण्यात यश आलंय ते फजल याला. जर या अगोदरच्या चेंडूवर जर झेल झाला असता तर सूरज ही माघारी जाताना आपल्याला दिसला असता आणि एक वेगळं दडपण आलं असतं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघावर. असं म्हणतात ना की मित्रांनो, संधी तुमच्या जवळ चालून येत नाही तर ती संधी तुम्हाला स्वतःहून निर्माण करावी लागते. आणि जर संधी निर्माण होत असेल आणि त्या निर्माण झालेल्या संधीचा जर तुम्हाला फायदा उठवता येत नसेल ना, तर यश तुमच्यापासून दूर गेल्यावर नशिबाला दोष द्यायचा नसतो, तर त्यावेळेला तुम्ही केलेल्या खराब कामगिरीचं ते एक मापक असतं आणि त्याचा परिणाम स्वीकारण्याची तयारी देखील तुम्हाला तितक्याच तन्मयतेने ठेवावी लागते. 10 चेंडूंचा खेळ झाला. या 10 चेंडूंमध्ये एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाने आतापर्यंत 16 धावा उभारल्यात. हेमंत सारखा त्यांचा धडाकेबाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू मात्र आता तंबूत विसावताना आपल्याला पाहायला मिळेल. या दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर असेल सूरज, ज्यानं पहिल्या चेंडूवर चौकार खेचत या संघाला आपल्या आक्रमक अग्रेसिव्हनेसचा एक वेगळं झलक दाखवली होती. या वेळेला लेग साइडच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची माफ करा लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 17 या धावसंख्येवर. पहिलं षटक 9 धावांचं टाकलं गेलं शिवाजीच्या माध्यमातून. या षटकामध्ये 5 चेंडू 8 धावा आणि 1 गडी बाद. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू विकेट आणि 5वा चेंडूवर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. पहिल्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर तुम्ही एका वेगळ्या दडपणाखाली गोलंदाजीला सामोरे जात असता आणि अशा वेळेला जर तुमच्याकडून एखादी चुकीचा चेंडू पडला, एखादा चुकीचा टप्पा जर टाकला गेला तर मग मात्र त्याचा खरपूस समाचार घेण्याचं सामर्थ्य या दोनही फलंदाजांमध्ये आहे, ती क्षमता आहे आणि त्याचा प्रत्यय पहिल्या चेंडूवर आपल्याला सूरजच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. या वेळेला पुल केलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. सूरजला मिळालेल्या जीवदानाचा मात्र काहीही फायदा उठणार नाही. कॅच सुटला होता, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्याला कडक प्रत्युत्तर पाहायला मिळालंय फजल पठाण यांच्या अप्रतिम षटकामध्ये. सुरेख आणि तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला किंग 11 शहापूर या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या आहे ती 17 धावा आणि गडी बाद झाले 2. पहिलं षटक शिवाजीने हाताळलं, ज्यामध्ये एकही गडी बाद न करता 9 धावा खर्च केल्या. दुसरं षटक फजल पठाण यांनी हाताळलं आणि त्यामध्ये 8 धावा आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलंय ते फजल पठाण यांना. का स्ट्रायकर बॉलिंगच्या भूमिकेमध्ये फजलला पाहिलं जातं, का स्ट्रायकिंग बॉलिंगच्या भूमिकेमध्ये कर्णधार फजलच्या खांद्यावर जास्तीत जास्त विश्वास टाकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर फजल पठाण यांनी आपल्या टाकलेल्या या पहिल्या षटकात आणि सांघिक दुसऱ्या षटकात दाखवून दिलं. सूरज आणि हेमंत ही सलामीची जोडी फोडण्याचं काम फजल पठाण यांच्या माध्यमातून झालं आणि आता ही सलामीवीरांची धडाकेबाज जोडी एनपी स्पोर्ट्सची मुख्य मदार म्हणून हेमंत आणि सूरज यांच्याकडे पाहिलं जातं. ती जोडी मात्र आता आपल्याला तंबूत विसावा घेताना पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बुलंद आणि घणाघाती आवाज, तमाम शिवसैनिकांचे आधारस्तंभ, धर्मवीरांचा कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक, शहापूर नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष, साई स्पोर्ट्स शहापूर या संघाचे संघमालक आणि सर्वांनी आनंद शेठ अधिकारी साहेब यांचे इथं आगमन झालेलं आहे. साहेबांचं गौरवजी जगे आणि साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 या पर्वातल्या 5व्या दिवसातल्या पहिल्या सत्रातल्या पहिल्या सामन्यात मनपूर्वक हार्दिक भगव स्वागत.
सामन्याला करतोय सुरुवात. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि या 2 षटकांमध्ये 17 धावांपर्यंत मजल मारले एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघानं. 2 गडी गमावलेत हेमंत सोकांडे आणि सूरज हजारे. स्ट्राईकला असेल बॅट्समन अजित फर्डे मॅन फ्रॉम किनवले आणि नॉन स्ट्राईकला असेल सचिन खोडके मॅन फ्रॉम आसनगाव. पुन्हा दोनही दिग्गज बॉलिंग मार्क पर. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येण्याची अपेक्षा मात्र फलंदाज अजितला होती. चेंडू पडल्यानंतर वेगानं बाहेर निघाला आणि अशा वेळेला आश्चर्यचकित नजरेनं फक्त अजित फर्डे सर यांनी त्या बॉलकडे बॉलरकडे आणि खेळपट्टीकडे टाकलेली नजर या गोलंदाजाचा दर्जा सिद्ध करून जातो. एक सुंदर गोलंदाजी किंग 11 शहापूर या संघाच्या भावेशकडून पहिल्या चेंडूवर आपली गुणवत्ता सिद्ध करताना. दुसरा चेंडू यावेळेला चेंडू पडल्यानंतर संत गतीचा स्लोवर वन चेंडूचा वापर. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. वेगानं बीट केला गेला. अपेक्षित वेग काही मिळाला नाही जो अजित फर्डे सर यांना हवा होता. या 2 चेंडूवर आपण समोरचा दिग्गज फलंदाज आहे या शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वात ज्याचं नाव घेतलं जातं दिग्गज फलंदाजांच्या यादीत, असं नाव म्हणजे अजित फर्डे. मात्र पहिल्या 2 चेंडूवर अजित फर्डे यांची तारंबळ उडवणारा हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला लो फुल टॉस. चेंडू पुन्हा एकदा संथ गतीचा आणि लो फुल टॉसला डिफाईन लेगच्या दिशेनं टोलवलं गेलं अलॉंग द कार्पेट. एका धाबेवर मारावं लागेल समाधान आणि या एका धाबेनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. ती आता मात्र 118 एकावर 8 2 बाद 18 धावा. 3 चेंडू झालेत. 15 चेंडूंचा खेळ झालाय. एनपी स्पोर्ट्स शहापूर संघ जो नेहमी एका वेगळ्या लईमध्ये पाहायला मिळतोय आणि या 15 चेंडू मध्ये केवळ 18 धावांपर्यंत मजल क्वचित दिसतो हा धावफलकावरचा स्कोर जेव्हा एनपी स्पोर्ट्सचा संघ प्रथम फलंदाजी करत असतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 15 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. चेंडून उंची गाठली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मी मग अशीच डावाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की गोलंदाजीच्या कलात्मक गोलंदाजीला त्याच्या व्हेरिएशन प्राप्त गोलंदाजीला जिथे समोरच्या फलंदाजांची तारांबळ उडवणारा गोलंदाज जर असेल आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षकांची त्याला जर साथ मिळाली तर मग मात्र या सामन्यावर आणि समोरच्या कितीही दिग्गज फलंदाज असला तरी त्याच्यावर हावी होण्याची तो सुवर्ण संधी कधी गमावणार नाही. काय गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या चेंडूवर सचिन खोडके नावाचा वादळी फलंदाज मात्र तंबूत हताश निराश मनानं परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 फलंदाज हेमंत सोकांडे, सूरज हजारे आणि सचिन खोडके. एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या आपल्या पेटीतील हिऱ्यांच्या त्या पेटीमधील हे 3ही हिरे संघाचे महत्वाचे मोहरे आता मात्र विसावा घेताना पाहायला मिळतील. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत किंग 11 शहापूर या संघाकडून पाहायला मिळते. 2 चेंडू अजूनही या षटकातले शिल्लक आहेत. केवळ 1 धाव दिली गेली आहे आणि 1 गडी बाद करण्यात आतापर्यंत यश आलंय. यावेळेला अप ट्रॅकर बॉल त्याला दिले दिशा. यावेळेला चेंडूला गाठलाय आसमान. अप्रतिम प्रयत्न. सुंदर क्रिकेटचा नजराणा. तारीफ करावी तितकी कमी आहे या क्षेत्ररक्षकांची. मित्रांनो, क्रिकेटसाठी संघासाठी 100% देणं काय असतं एक टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र त्याचं अभिनंदन केलं जात आहे. याला म्हणतात क्रिकेट. याला म्हणतात क्रिकेटची परिभाषा. याला म्हणतात क्रिकेटसाठी निष्ठा बाळगणं आणि संघासाठी सदैव सजग तत्पर आणि सावध असणं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. निश्चित 5 धावा वाचवल्या गेल्यात या प्रयत्नामध्ये. मगाचा एक षटकार गेला असता तर ती झेल झाली नसती. जवळपास 11 धावा डिफेन्स केल्या गेल्यात त्या या क्षेत्ररक्षकाकडून. अप्रतिम क्षेत्ररक्षण. श्याम पडवळ एक नावाजलेलं नाव या शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातलं. यावेळेला चेंडू पडल्यानंतर पुन्हा हलकेचा काटा बदलतोय, बाहेर निघतोय. मगापासून 2 स्लोवर वन चेंडू, यावेळेला मात्र वेगवान. 3 षटकांचा संपतोय खेळ आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 20 धावा. 3 बाद 20 धावा. जवळपास 6.33च्या सरासरीने आतापर्यंत धावा निघाल्या गेल्यात. माफक गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंगचं प्रदर्शन या पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला किंग 11 शहापूर या संघाकडून पाहायला मिळत आहे. समोरचा दिग्गज संघ आहे. फटकेबाजी करणारे आक्रमक फलंदाज समोर आहेत.
पण या सगळ्यांचं कोणतंही नॅचरली दडपण असं वाटलं होतं सामना सुरू व्हायच्या अगोदर की एक नैसर्गिक दडपण असेल. समोरचे इतके दिग्गज बॅट्समन आहेत, फलंदाज आहेत, या खेळपट्टीवर अनेक वर्ष खेळत आलेत, या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आहे, या मैदानाचा अंदाज आहे, इथल्या परिस्थितीचा अंदाज आहे. परंतु हे सगळं दडपण मात्र या तीनही गोलंदाजांवर कुठेही पाहायला मिळालं नाही. एका आपल्या लयीमध्ये, आपल्या टप्प्यामध्ये, आपल्या तालामध्ये गोलंदाजी करताना तीनही गोलंदाज शिवाजी, फजल आणि भावेश पाहायला मिळालं. आणि त्यामध्ये भावेशचं कौतुक मात्र खरंच वाखाणण्याजोगं आहे. पहिला चेंडू डॉट, सेकंड बॉल डॉट, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, पाचवा चेंडू सिंगल, सहावा चेंडू सिंगल आणि अशा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 20 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. सुरेख गोलंदाजी 6.33 म्हणजे 6.33च्या सरासरीने धावा वसूल केल्या गेल्यात. जवळपास माफ करा 7च्या सरासरीने जवळपास 7च्या सरासरीने हे धावा खर्च केल्यात. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल समीर अधिकारी. एक फिरकी गोलंदाज म्हणून या शहापूरच्या क्रिकेट विश्वामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरची लाईन आपल्या क्रिकेटचा क्लास यावेळेला रुपेश फरडे यांच्या माध्यमातून दाखवला जाईल. चेंडू निघून जाईल सीमा पार. समीर अधिकारी यांना दाखवलं जातंय आसमान. चेंडू होईल षटकार. आणि आता मात्र पहिल्या 3 षटकामध्ये बॉलरच्या माध्यमातून जी रोख लावली गेली होती, समोरच्या दोन्ही फलंदाजांना बंदिष्ट केलं होतं, जखडून ठेवलं होतं, ती गुलामी आता मात्र गोलंदाजांची झुगारून लावली जाईल. समीर याच्या पहिल्या चेंडूवर आसमान दाखवत चेरोलीचा टायगर रुपेश या वेळेला स्वतःच्या फलंदाजीचा क्लास दाखवताना. पहिला चेंडू एक दडपण असेल आता मात्र समीरच्या मनावर. या षटकातला दुसरा चेंडू या वेळेला या बॉल खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलं जात आहे. मात्र अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27, 2 7, 27 धावा. एक सुंदर फटका आपल्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक षटकार पाहायला मिळाला. एक स्ट्रॉंगेस्ट झोन पाहायला मिळतो दोन्ही फलंदाज. तरी एक गाव एक संघ या पूल मध्ये आपल्या चिरवली संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही नावाजलेले फलंदाज आहेत. स्वतः रुपेश फरडे चिरवली प्रीमियर लीगचे आयोजक आहेत. एक प्रदीर्घ अनुभव आहे. आणि आता मात्र शहापूरचा वाघ फलंदाजी मधला ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे अजित फरडे सर आहेत स्ट्राईकला. या वेळेला ओव्हर पिच बॉल त्याचा घेतला जाईल समाचार. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रेक्षक तिकडून सांगतायत इट्स सेफ. बॅट्समन कॉल आहे ना रिव्ह्यू साठी पंच. इट्स अंपायर कॉल. बॅट्समन रिव्ह्यू मागितला की तुम्ही रिव्ह्यू घेताय? बॅट्समन मागितला नाहीये मग तुम्ही घेताय का? नाही, रिव्ह्यू कोणीच नाही, बॅट्समन रिव्ह्यू घेत नाहीये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील कैलास भांडे. हा असेल षटकार. ओव्हर द रोब अगोदर त्या लाईनला पाय टच केला गेला होता, क्रॉस केली गेली होती, मग नंतर जम घेतले गेले. नियमानुसार हा असेल षटकार. आणि या वेळेला समीर अधिकारी यांच्या गोलंदाजीचा घेतला जातोय खरपूस समाचार. 3 चेंडू आणि तब्बल 2 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 3 षटकांमध्ये
जे अप्रतिम कामगिरी झाली शिवाजी, फजल आणि भावेश या गोलंदाजाच्या माध्यमातून, ते सगळ्या धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये खर्च केल्या गेल्यात 13. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज होतील अजित फर्डे सर. यावेळी ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या डोक्यावरून हा एक अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य सांगणारा आणि आपल्या स्वतःमधल्या क्रिकेटचा क्लास दाखवणारा, दर्जा दाखवणारा हा फटका. यावेळेला मात्र लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा निघतील धावून पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल ती आता मात्र 35. 3 5 35 धावा. 3 षटकांमधली असलेली शांतता ही वादळापूर्वीची शांतता होती. याचा उत्तर फुल टॉस बॉल. मात्र टायमिंग चुकलंय आणि शिवाजी कुडेकर यांच्याकडून गचाळ क्षेत्ररक्षणाचं होतंय प्रदर्शन. आता मात्र समीरच्या चेहऱ्यावरची चिंता आणि किंग 11 शहापूरच्या कर्णधाराच्या मनातील प्रश्न यांचं होणार आहे युद्ध. कारण आक्रमक स्वरूपाचा आणि शेवटच्या या चेंडूंवर ज्याच्या बॅटमधनं अक्षरशः षटकार आणि चौकारांची आतषबाजी होऊ शकते, त्या अजित फर्डे सर यांना दिलं जाते जीवदान. हा सुटलेला झेल किती महागात पडेल, या सुटलेल्या झेलची किती किंमत मोजावी लागेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढचे येणारे चेंडू सांगतील. तुर्तास तरी या षटकातला शेवटचा चेंडू महागडे षटक. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल आणि या वेळेला आपल्याच खेळाडू कक्षातील संघाच्या सहकार्यांना सलामी देणारा षटकार अजित फर्डे यांच्या बॅटमधनं एका खणखणीत फटकारासह. 4 षटकांच्या समाप्तीनंतर कुठेतरी संथ गतीने चाललेला एनफी स्पोर्ट्सचा खेळ आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 43. 4 3 43 धावा. आणि पहिल्या 3 षटकांचा जर मी नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की हा सामना जर आपण पाहिला, या वेळेला पहिली गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या शिवाजी कुडेकर यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये फजल पठाण यांनी षटक हाताळलं. केवळ 8 धावा आणि तब्बल 2 गडी बाद केले ते फजल पठाण यांनी. तिसरं षटक हाताळलं भावेश यांनी. अप्रतिम बॉलिंग झाली भावेशच्या माध्यमातून. केवळ 3 धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश आलं भावेशला. त्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन किंग 11 शहापूर या संघाकडून बॉलर आला फिरकीपटू समीर अधिकारी. 3 षटकारांसह समीर अधिकारी याच्या गोलंदाजीचा खरफूस समाचार घेताना 23 धावा वसूल केल्या गेल्या आणि पहिल्या 18 चेंडूच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरलं गेलं. आणि आता मात्र कुठेतरी हरवलेला जो आत्मविश्वास होता, कुठेतरी हा संपूर्ण सामना गोलंदाजीच्या बळावर किंग 11 शहापूर संघ आपलं वर्चस्व सिद्ध करेल की काय, अशी मात्र परिस्थिती निर्माण झाली असता अजित फर्डे आणि रुपेश फर्डे यांच्या बॅटमधनं अक्षरशः षटकारांची आतषबाजी झाली. आणि ही शांतता वादळापूर्वीची आहे याची नांदी मात्र प्रत्यक्ष आक्रमक फलंदाजीच्या बळावर आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला बॉलिंग मार्कवर असेल या संघाचा स्ट्रायकर बॉलर. पहिलं स्लॉगचं षटक ज्यांनी हाताळलं आणि केवळ 9 धावा दिल्या गेल्या होत्या. आता कमबॅक करायची असेल, संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणायचं असेल, समीरच्या षटकामध्ये जी चुकी झाली त्या चुकीची जर पुनरावृत्ती टाळायची असेल, तर शिवाजीला आता आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा. यावेळेला दिस इज द लास्ट कॉल. पंचांकडून हा शेवटचा कॉल असेल किंग 11 शहापूर संघाला वेळेचं बंधन पाळण्याकरता. या वेळेला ट्रॅकर बॉल, परंतु थोडासा खाली राहिला, लिडिंग एज घेतली गेली आणि यावेळेला हिट विकेटचा शिकार होतील रुपेश फर्डे. असं म्हणता येईल दैव देतय आणि नेमकं कर्म नेतय. समोरची एक सुंदर गोलंदाजी तुम्हाला खेळता येत होती. आता चेंडू बॅटवर मिडल होत होता, बॅटवर बॉल येत होता, आक्रमक सुरुवात झाली होती. अशा वेळेला कंट्रोल जसा गोलंदाजाला महत्वाचा असतो तसाच कंट्रोल बॅटिंग क्रीजवर उभ्या असणाऱ्या फलंदाजालाही त्याचा अंदाज घ्यावा लागतो. आणि हिट विकेटच्या स्वरूपात रुपेश फर्डे मात्र आता माघारी परतताना. या वेळेला फलंदाजीला जाईल बॅट्समन समीर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतील शिवाजी. एक रुपेश सारखा आक्रमक ऐन लयात आलेला फलंदाज मात्र आता माघारी परतला गेलाय स्वतःच्या चुकीमुळे. आणि अशा वेळेला
शिवाजीचा आत्मविश्वास कुठेतरी वाढला असेल, कारण की मागचं षटक महागडं गेलं आणि त्यानंतर मात्र संघाला कमबॅक करण्याची गरज आहे. एका टफ ओव्हरची गरज आहे ती किंग इलेव्हन शहापूर या संघाला. यावेळेला पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जातोय डिफाईन घोषित क्षेत्रामध्ये. ओके, एका धावेवर मानावं लागेल समाधान. स्ट्राईक होईल चेंज आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 44. 4 वर 4, 44 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. या षटकाचा तिसरा चेंडू. लयात असणारे अजित फरडे आहेत ते स्ट्राईकला. चेंडू पडल्यानंतर राहिलाय खाली. मुन्ना पठाण यांच्याकडून होतीये गलती आणि या चुकीला मात्र सध्या या मैदानावर माफी नाही. रिव्ह्यूच्या अगोदर या 2 धावा असतील. एलबीडब्ल्यू साठी बॉलर कॉल आलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील कैलास भांडे. तिसऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त कोणीही डिसिजन मध्ये इंटरफेअर करायचं नाहीये. हा सर्वस्वी निर्णय तिसऱ्या पंचांचा असेल. मला डाऊट वाटतो फलंदाज आऊट आहे. बॉल इकडे पिच झालाय. बॉल इकडे पडलाय. इम्पॅक्ट लाईन ही वाटते. यासाठी तिसरे पंच नियुक्त केलेत. बाकीच्यांनी मध्ये बोलून पंचांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि यावेळेला नॉट आउटचा इशारा येतोय तिसरे पंच कैलास भांडे यांच्या माध्यमातून. 3 चेंडू. या 3 चेंडूवर आपल्या अनुभवाचा आतापर्यंत क्रिकेटला दिलेल्या समर्पणाचा फायदा मात्र शिवाजी कुडेकर नावाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळतो. समोर अजित फरडे आहे. लेग स्टंपला पिच झालेला बॉल बाहेर निघाला, परंतु चेंडू खाली राहिला नाही. अशा वेळेला फलंदाजाच्या रडारमध्ये येताना आपल्याला दिसत नाही. या वेळेला पुन्हा 30 लाईन, तोच टप्पा, अप्रतिम गोलंदाजी आणि समोरचे फलंदाज मात्र नामोहरम होताना. लेगबाईचा इशारा येईल पंच श्रावण यांच्या माध्यमातून. एका धावेवर मानावं लागेल समाधान. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 47. 47 धावा. बॅकहँडचा वापर केला जातो. संतगतीचा चेंडू टाकला जातोय. स्लोअर बॉलचा उपयोग वापर अतिशय सुरेखरित्या बॉलर शिवाजी कुडेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि समोरचा फलंदाज वेगवान चेंडूची जर अपेक्षा करत बसलाय तर मग मात्र संत गतीने येणाऱ्या चेंडूवर खेळण्याची नामुष्की मात्र ओढावली जाते. या षटकातला पुढचा चेंडू. पिच बॉल त्याला दाखवला आसमान. चेंडू निघून जाईल. सीमा पार घेतला जातोय. कर्पूस समाचार एक उत्तुंग खणखणीत आणि डावाला संजीवनी प्रदान करून देणारा हा षटकार. पाच चेंडू आणि 5व्या चेंडूवर हा षटकार आला. सुरुवातीचे 4 चेंडू अप्रतिम टाकले गेले. कुठेतरी स्ट्रगल पाहायला मिळत होतं. बॅट अँड बॉल मध्ये एक संघर्ष पाहायला मिळत होता. अजित फरडे मात्र बॅट मिडल करता येत नव्हता चेंडूला. आणि अशा वेळेला हा एक षटकार आहे. शेवटचा या डावातला चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर मोठा फरार आणि मोठा फटका खेळण्याची गरज असेल आणि त्याचं उत्तर देताना मात्र लिडिंग एज चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजेच पर्याप्तानं या एका डावाच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या होतीये 54. 5 वर 4, 54 धावा. आणि किंग इलेव्हन शहापूर या संघाला विजयासाठी 30 चेंडू आणि 55 धावांची असणार आहे गरज. 30 चेंडू 55 धावा म्हणजे जवळपास 11च्या सरासरीनं या धावा जमवाव्या लागतील किंग इलेव्हन शहापूर या संघाला. सामन्याला आणि दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण घेऊया थोडीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, बघत राहा एसएम चॅम्पियन्स ट्रॉफी.
आजचे सगळे सामने 5 षटकांचे असल्यामुळे लक्षात घ्यायचा नियम की पहिल्या 2 षटकांमध्ये जर चेंडू हरवला, फुटला किंवा ओला झाल्यास बदलण्याची नामुष्की आली तर चेंडू तुम्हाला नवीन दिला जाईल. 13व्या चेंडूपासून 30व्या चेंडूपर्यंत जर चेंडू हरवला, फुटला किंवा ओला होऊन बदलण्याची गरज निर्माण झाली तर मग मात्र तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. किंग इलेव्हन शहापूर या संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन एनपी स्पोर्ट शहापूर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारित केलं. एनपी स्पोर्ट शहापूर या संघानं प्रथम फलंदाजी करताना 30 चेंडूमध्ये 54 धावा रचल्या आपल्या धावफलकावर. आणि एनपी स्पोर्ट शहापूर या संघाने किंग इलेव्हन शहापूर या संघासमोर 30 चेंडू 55 धावांचं उभं केलंय आव्हान. 11च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. स्ट्राईकला आहे बॅट्समन संदीप आणि नॉन स्ट्राईकला असेल श्याम पडवाळे. प्रतिम कॅच या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावांच्या सरासरीला गाठताना त्याचा पाठलाग करताना चेंडू खेळाडू कक्षाला सलाम करत असताना रुपेश फरडे यांचं वेगवान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 2 धावा वाचवल्या गेल्या आणि या 2 धावांनी किंग इलेव्हन शहापूर या संघाचं खातं देखील उघडलेलं आहे. 29 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता असतील त्या 53 धावांची गरज. असं म्हणतात ना, परिस्थितीचा विचार करायचा नसतो. आव्हान किती कडवं आहे, आव्हान किती कठीण आहे आणि आव्हान किती मोठं आहे यापेक्षा त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी माझ्या कामगिरीमध्ये सातत्य कसं राखता येईल याचा जर तुम्ही विचार केला तर एक आत्मविश्वासपूर्ण खेळ तुम्हाला साकार करता येईल. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर वेगानं सरळ निघतोय. यष्टिरक्षकाच्या हातात हेमंत सोकांडे यांचं वेलकम बॅक. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या चेंडूवर आपल्या गोलंदाजीतला क्लास दाखवताना, दर्जा दाखवताना बॉलर हेमंत सोकांडे. या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्मवरती विकेट समोर आहे संदीप. आवेला रिम क्रिएट करून पॉइंटच्या डोक्यावरून कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाचे मनसुबे ओळखले गेलेत हेमंतच्या माध्यमातून. हेमंतला माहित आहे समोरच्या बॅट्समनचा स्ट्रॉंगेस्ट झोन कोणता आहे, विकेट पॉइंट कोणता आहे, कोणत्या टप्प्यावरच्या चेंडूवर खेळण्यासाठी संदीपला अडथळा निर्माण होतो, त्या टप्प्याचा आपल्याला वापर कसा करता येईल, आपली लाईन अँड लेंथ सोडता न कामा त्या फलंदाजाला आपण नामोहरम कसं करू शकतो याचं उदाहरण मात्र या वेळेला प्रतिम फटका चेंडून गाठली. उंची क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि बॅकबोन ऑफ किंग इलेव्हन शहापूर संदीप परतेल माघारे. हेमंत सोकांडे यांच्या सुरेख गोलंदाजीवर प्रतिम झेल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक रोशन याच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं होतं की परिस्थिती काय आहे, आपल्याकडे डिफेन्स करण्यासाठी धावा किती कमी आहेत याचा विचार न करता आपण आपल्या या मॅच मध्ये 100% देऊन आपल्या संघाला विजयाच्या पथावर कसं अगदी ठामपणे, निर्धास्त आणि आत्मविश्वासपूर्ण उभं करू शकतो यासाठी प्रयत्न करायचे असतात मित्रांनो. आणि म्हणून क्रिकेटला असं म्हणतात ना, शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरगाव आणि लाहे किंग इलेव्हन शहापूर संघ यानंतर लक्षात ठेवायचं की आपला बॅट्समनला पाठवण्यात आपण उशीर करायचा नाहीये. तुमचे शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरगाव विरुद्ध लाहे संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे
स्लॉगच्या षटकामध्ये मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे पहिले षटक हाताळलं जाते सोमनच्या माध्यमातून. 5 चेंडू केवळ 2 धावाने गडी बाद करण्यात यश आलंय ते हेमंत याला. या संघाची ताकद म्हणजे हेमंत, परंतु या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जाईल. सीमा पार धावसंख्येला आकार देणारा आणि संत गतीनं थांबलेल्या धावसंख्येमध्ये यावेळेस आत्मविश्वास निर्माण करणारा चौकार आपल्याला बॅट्समन जुबेरच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय, मावकरा श्यामच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किंग 11 शहापूर या संघाची धावसंख्या होईल 1 बाद 6 धावा. समीकरण बदललं जाईल. जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 49 धावांची गरज. चोवीस चेंडू आणि 49 धावा म्हणजे जवळपास 12.25च्या सरासरीनं या धावा जमवाव्या लागतील या षटकापासून. विपरीत परिस्थितीमध्ये कठीण काळामध्ये हा खेळ कसा साकारला जातो याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुमच्या प्रयत्नाच्या माध्यमातून असेल, या गोष्टीकडे जर तुम्ही प्रयत्न करत असाल या सगळ्या परिस्थिती सदृश्य गोष्टीला बदलण्याचा, तर मग मात्र हा वेळेला एक सुंदर ऍक्शन चेंडू समीर यांचा पडल्यानंतर एक यॉर्कर लाईनचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव बॉल न करते सुरुवात संघ अनपिस्फोट शहापूर. 55 धावा आहेत, 5 षटकं आहेत. 5 षटकामध्ये 55 धावा डिफेन्स करायच्या आहेत. एक धावसंख्या कमी असली डिफेन्स करण्यासाठी जरी कमी असल्या तरी तुमची भेदक गोलंदाजी मात्र समोरच्या संघाला नामोहरम करेल. लेगस्टंपच्या बाहेरचा पिच झालेला चेंडू आतमध्ये येताना अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन बॉलर समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एनपीस्फोट शहापूर या मागच्या क्रिकेटच्या मोसममध्ये आपल्या उत्तम कामगिरीच्या बळावर अनेक दिग्गज स्पर्धांचा टायटल विनर होताना आपण पाहायला मिळतोय. या संघाची एक सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास न गमावता संघाचा विजय कसा होईल, विजय सुकर कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न करणारा हा संघ. राईट आर्म राऊंड द विकेट या वेळेलाच विजेट करण्याचा एक सुरेख प्रयत्न. रोशन मात्र तिथं हजर. अप्रतिम झेल आणि परतावं लागेल जुबेरला माघारी. बसेल दुसरा झटका आणि आता मात्र किंग 11 शहापूर संघ प्रचंड अडचणीत सापडताना. जुबेरच्या परतण्यानंतर या संघाची ताकद, या संघाचा स्ट्रॉंगेस्ट झोन, डावखुरे हाताचा फलंदाज वासुदेव मात्र मैदानात येईल. एक दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये वासुदेवचं नाव तितक्याच मानानं घेतलं जातं. कडे स्थान प्राप्त केलंय आणि याच मैदानावर जवळपास 6 चेंडूमध्ये 29, 25, 23 अशा धावा असताना देखील स्ट्राईकला असणाऱ्या वासुदेवनं त्यावेळेला त्या पटकावल्या होत्या, लगावल्या होत्या आणि संघाला कठीण वाटणारा, अशक्य प्राय वाटणारा विजय देखील आपल्या खिशामध्ये टाकला होता. यावेळेला बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा समीर. अप्रतिम गोलंदाजी. श्याम आहे स्ट्राईकला. यावेळेला श्यामच्या बॅटमधनं अतिथी कक्षाला सलामी देणारा वनबाउंस चौकार पाहायला मिळेल आणि या 4 धावांनीशी निश्चितच प्रशांत आत्मविश्वास वाढला असेल तो किंग 11 शहापूर या संघाचा. श्याम पडवळ हे नाव देखील त्यासाठीच घेतलं जातं. असं म्हणतात ना की सुखाच्या काळामध्ये तुमची विचारपूस करणारा, तुम्हाला आधार द्यायला लोकांचा खच पडेल, लोकांची रास पडेल तुमच्या समोर, पण दुःखाच्या काळामध्ये, तुमच्या कठीण काळामध्ये जो आधार देतो ना तो खरा तुमच्यासाठी तुमचा तारणहार असतो. आणि अशा वेळेला संघ अडचणीत सापडलाय. 55 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 9 चेंडूमध्ये केवळ 6 धावांवर मजल मारली होती. हा 10वा चेंडू पडला आणि या 10व्या चेंडूवर एक चौकार आला. चौकारांनी धावफलकावर जरी 10च धावा लागल्या असल्या तरी या चौकाराने एक उत्तम गोष्ट झाली आहे. तो म्हणजे कुठेतरी हिणवलेला आत्मविश्वास आता दुणावताना आपल्याला पाहायला मिळतोय, वाढताना पाहायला मिळतोय. कुठेतरी तो गमावलेला आत्मविश्वास या चौकारांनिशी कमावताना आपल्याला संघ किंग 11 शहापूर पाहायला मिळतोय. आणि सांगितलं जातं या चौकारांनिशी आणि श्यामच्या बॅटमधनं हम भी दमखम रखते हैं. अजून संघर्ष संपलेला नाहीये, अजून विजय मिळाला नाहीये. आणि या वेळेला त्याच संघर्षाचा शंकनाद करताना पंचांकडे केली जाते अपील. पंच स्वीकारतायत अपील आणि श्याम पडवळ ज्यानं गमावला होता आत्मविश्वास मात्र स्वतःच्या
विकेट, स्वतःची विकेट मात्र इथं गमावताना पाहायला मिळते. बसेल एक मोठा झटका. आणि या क्षणाला जर आपण बघत असू स्क्रीनवर तर डगआउट मध्ये, खेळाडू कक्षामध्ये किंग 11 शहापूर संघाच्या या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आणि डगआउट मध्ये स्मशान शांतता पसरली आहे. 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 10-11ची सरासरी एक चेसेवर पाहिली जाते. पाठलाग करण्यासाठी थोडी सोपी वाटली जाते. आणि अशा वेळेला जर तुमची सुरुवात अडखळत झाली असेल, पहिल्या 6 चेंडूमध्ये केवळ जर तुम्ही 6 धावा दिल्या असतील, 6 धावा उभारल्या असतील, त्यानंतरच्या 3 चेंडू पूर्णपणे डॉट आणि त्यात गडी गमावला असेल, 4थ्या चेंडूवर चौकार आला, 5व्या चेंडूवर मात्र त्या चौकारातल्या आत्मविश्वासाला सातत्यपूर्ण समोर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमवावी लागली. अप्रतिम गोलंदाजी समीरच्या माध्यमातून आतापर्यंत 2 झटके दिले गेलेत. बॅटिंग मार्कवर सज्ज असेल बॅट्समन भावेश. या वेळेला स्विफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न, तितकीच चलाखी दाखवली जाते यष्टिरक्षक सूरज हजारे यांच्या माध्यमातून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर किंग 11 शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 3 बाद 10 धावा. समीकरण बदललं जाईल. आता मात्र जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. जवळपास 15च्या सरासरीनं या धावा जमवाव्या लागतील किंग 11 शहापूर या संघाला. 18 चेंडू आणि 45 धावा. आमचे स्कोरर मित्र प्रशांत जगन्नाथ भोईर आम्हाला सांगतायत की या 15 धावा चेंडू जसजसा डॉट पडत जाईल, तुम्ही समोरच्या संघासमोर अगदी संयमी खेळ करण्याच्या प्रयत्नामध्ये नैसर्गिक खेळीला बाजूला ठेवून समोरचं टार्गेट किती कठीण आहे, मोठा आहे याचा विचार न करता जर आपण आपल्याच धुंदीत खेळायला लागलात तर मग मात्र वाढणारी सरासरी तुम्हाला तुमच्या या स्पर्धेतल्या विजयापासून कायमचं दूर नेऊ शकते. आता 15ची सरासरी आहे. डावाच्या सुरुवातीला 11च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या. त्यानंतर उर्वरित 4 षटकांमध्ये 12.25च्या सरासरीने तुम्हाला धावा जमवायच्या होत्या. दुसरं षटक समाप्तीला लागलं आणि आता मात्र तुम्हाला अपेक्षित सरासरी असेल ती मात्र प्रत्येक षटकामागे 15 धावा करण्याची. 18 चेंडू 45 धावांची गरज असताना स्ट्राईकला येईल वासुदेव. डावखऱ्याचा फलंदाज मॅन फ्रॉम गेरसे. हा खेळाडू भिवंडीचं टेनिस क्रिकेट असेल, शहापूरचं टेनिस क्रिकेट असेल, एक वेगळी छाप, वेगळा प्रभाव कल्याणचं टेनिस क्रिकेट असेल, वेगळा प्रभाव यानं सोडला. रिव्हर्स शॉटचा केला जाईल अटेम्प्ट. चेंडू पडल्यानंतर मात्र वेगानं आला बॅटवर आणि अशा वेळेला आपल्या मनसुब्यांना मूर्त रूप देण्यात अपयशी ठरतोय वासुदेव. निर्धाव चेंडूने केली जाते बॉलर रोशनच्या माध्यमातून सुरुवात. नावादिला खेळाडू आहे रोशन. रोशनला माहिती आहे कोणत्या परिस्थितीमध्ये संघासाठी कोणता खेळ करण्याची गरज आहे आणि कर्णधाराला तितकं ठाऊक असावं की आपलं ट्रम्प कार्ड नेमकं आपण कोणत्या क्षणाला वापरायचं आहे. मित्रांनो, म्हणतात ना, निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते, पण निर्णय कोणत्या योग्य वेळेला घ्यावा आणि योग्य वेळेला घेतलेला निर्णय सार्थकी कसा ठरावा हे ज्याला जमतो तो महान खेळाडू बनतो. या वेळेला एक लेग ब्रेकचा वापर केला जातोय बॉलर रोशनच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय, बॅट्समनच्या रडारपासून दूर राहिलाय. एक बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न वासुदेवच्या माध्यमातून झाला, परंतु चेंडू जाऊन स्थिरावला यष्टिरक्षक सूरज हजारे याच्या हातात. बॅक टू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. दडपण असेल वासुदेववर. पुन्हा यावेळेला टप्पा बदलला गेला, मात्र चेंडू बाहेर काढण्यात माहीर मानला जातोय गोलंदाज रोशन. 3 डॉट बॉल. हे सगळ्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झालाय. या 15 चेंडूमध्ये 9 डॉट बॉल खेळले गेलेत ते किंग 11 शहापूर या संघाकडून. 15 चेंडू, तब्बल 9 डॉट बॉल. सध्या तरी सुमार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किंग 11 शहापूर या संघाकडून. यावेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. माफ करा, बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक ज्याला म्हणतात ना की तुम्ही एक तत्पर असला पाहिजे. खेळ आणि वेळ कधी बदलेल नाही, परंतु या बदलणाऱ्या पर्यायाला जर तुमच्याकडे काही उत्तर असेल तर ते म्हणजे तुमची सावधानता, तत्परता आणि सजगता. 2 धावा धावून पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली 1-2-12. एकावर 2-12. या वेळेला चेंडू पडल्यानंतर अपेक्षितरित्या उसळी घेतोय, वेगानं चेंडू बाहेर निघतोय. पंच मनीष यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावेल. पुढे एकदा स्ट्राईकला यावेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. लेग ब्रेकचा सुंदर वापर. बीट होतोय बॅट्समन क्षेत्ररक्षकाकडे, मात्र यष्टिरक्षकाकडे चेंडू जाईल.
यावेळेला यष्टीची केली जाते अपील. पंचांना ही अपील सोपवली आहे ती तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील निलेश बांगर. यष्टीसाठी अपील आमची टेक्निशियन टीम गौरवजी सामंत सरांची tenniscricket.in च्या माध्यमातून आपण टेक्निशियन टीमच्या माध्यमातून हा निर्णय तपासून पडता करतोय. एक स्टेप बाहेर आलाय, स्टेप आउट केलं गेलंय. यावेळेला बीट झालाय. यष्टीरक्षकानं चेंडू केला कॅरे, परंतु त्या अगोदर बॅट मात्र क्रीज आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समन असेल नॉट आउट. संधी मिळेल पुन्हा एकदा वासुदेव याला आणि या डावातला तब्बल 10वा चेंडू होईल डॉट. पैकी 10 चेंडू डॉट झालेत, बीट झालेत. बॅट्समन अप्रतिम गोलंदाजी मला म्हणावीशी वाटते यावेळेला एनपी स्पोर्ट कडून. मात्र या निर्धाव चेंडूंच्या परंपरेला दिला जाईल छेद. चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. यावेळेला खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन स्वतः रुपेश फरडे यांच्या माध्यमातून. षटकार. मी म्हटलं होतं की मगापासून जो बॅट बॉलचा संघर्ष चालू होता तो वेगळा बॅटल पाहायला मिळत होता मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनला चेंडू काय बॅटवर घेता येत नव्हता. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये वारंवार बॉल डॉट होत होते आणि त्याचं एक वेगळं दडपण या संघाला भोगावं लागत होतं. आणि अशा वेळेला एका षटकाराची एक अत्यंत गरज असताना वासुदेवच्या बॅटमधनं हा आपल्याला षटकार पाहायला मिळाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर किंग इलेव्हन शहापूर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 एकावर 9 19 धावा. आणि आता मात्र जिंकण्याकरता 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. पुन्हा सरासरी बदलली. मग अशीच आमचे मित्र स्कोरर मित्र प्रशांत जगन्नाथ भोईर सर सांगत होते की तुमचं प्रत्येक डॉट बॉल तुमच्या अपेक्षेची सरासरी आहे ना ती वाढवणार असेल. आणि मग एकदा की सरासरी वाढली 15+ निघून गेली की मग मात्र तुमचा विजय तुमच्या आवाक्या बाहेरचा असतो. तिथून तुम्हाला एक वेगळा संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. षटकामागे तब्बल 18 धावा वसूल कराव्या लागतील. किंग इलेव्हन शहापूर या संघाला पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर पहिल्या डावात देखील 3 षटकं समाप्त झाली होती आणि पहिल्या 3 षटकांमध्ये एनपी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती 20. यावेळेला पहिल्या 3 षटकामध्ये किंग इलेव्हन शहापूर या संघाची धावसंख्या आहे 19. जो गिअर बदलला गेला, एक्सिलेटरवर पाय ठेवला गेला, तोच गिअर तोच वेग बदलावा लागेल आता मात्र किंग इलेव्हन शहापूर या संघाला. लाहे संघाचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लाहे संघाचा कर्णधार संघनायक आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि यावेळेला मी म्हटलं होतं की जो एक गिअर पकडणं गरजेचं आहे. समीरचं 23 धावांचं षटक जे 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. तब्बल 23 धावा जोडपून काढल्या गेल्या. आणि अशा वेळेला अशाच एका मोठ्या षटकाची गरज असेल आणि ते षटक ते याच 5 चेंडूमध्ये आपल्याला पूर्ण करावा लागेल. अकुटप्प्याचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आणि भावेशचा एक अप्रतिम झेल परतावं लागेल. या वेळेला भावेशला माघारी. शहापूरची आन बाण शान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहायला मिळतं शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाचं नाव घेतलं की जे अनेक दिग्गज डोळ्यासमोर येतात त्यातलं अग्रगणाचं नाव मुन्ना पठाण. यावेळेला असतील नॉन स्ट्राईक वर संघाला आहे गरज. अजून या षटकातले 4 चेंडू शिल्लक. 2 डॉट बॉल 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 20 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि या 20 चेंडूमध्ये 11 डॉट बॉल आणि विकेट 4 म्हणजे जवळपास 15 डॉट बॉल आपल्याला या 20 चेंडूमध्ये पाहायला मिळत आहेत. वेळेला सुरुवात म्हणता येईल. समोर वासुदेव आहे. वासुदेवच्या रडारमध्ये चेंडू ठेवायचा नाहीये या विचारामध्ये चेंडू अतिरिक्त टाकला जातो.
असं म्हणतात ना, आपण किती दिग्गज असलो तरी संघ ज्यावेळेस अडचणीत असतो किंवा विजयाच्या मार्गाने मार्गाक्रमण करत असतो त्यावेळेस एक नॅचरल प्रेशर तुम्हाला जाणवतोच आणि त्या नैसर्गिक दडपणाचा मात्र तुम्हाला सामना हा करावाच लागतो. वेळेला बॅटिंग मार्कवर सज्ज असेल वासुदेव, बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर हेमंत सुकांडे. समीकरण बदललं गेलंय कारण की आता एका धावेने संघटित धावसंख्या पुढे सरसावली ती मात्र 20 जिंकण्याकरता आवश्यक असेल 10 चेंडू आणि 35 धावा. या वेळेला या 35 धावांचा पाठलाग करताना हेमंत सुकांडे यांना दिलंय खणखणीत उत्तर, कारण चेंडू निघून गेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. या 6 धावांनिशी पुन्हा संजीवनी प्रदान केली जाते. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं चित्र बदललं जाते प्रशांत सर. प्रत्येक चेंडू गणिक प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली जाते. प्रत्येक चेंडू गणिक किंग 11 शहापूर या संघाकडून देखील सातत्यानं दाखवलं जात आहे. आम्ही अजून मॅच मध्ये जिवंत आहोत. आम्ही या मॅच मध्ये स्वतःची क्षमता सिद्ध करत आहोत. हा आम्ही पराभव स्वीकारलेला नाहीये, कारण संघर्ष संपलेला नाहीये, विजय अजून जाहीर झालेला नाहीये. शेवटचा चेंडू पडणार नाही, शेवटची धाव निघाली जाणार नाही तोपर्यंत आम्ही या सामन्यावरच्या विजयावरचा आमचा हक्क आम्ही काही सोडणार नाही आहोत. अप्रतिम फटकेबाजी वासुदेवच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवर. यावेळेला हे पर्यंत खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र वेलकम बॅक बाय हेमंत सोकांडे. षटकाराला दिलेलं प्रत्युत्तर या बॉलिंगच्या माध्यमातून या अप्रतिम चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू एका रोमहर्षक स्थितीकडे वळणारा सामना. या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले ना तर मग मात्र या सामन्यामध्ये वेगळी रंगत पाहायला मिळेल. चेंडू स्लोअर वन टाकला गेला, टाकल्यानंतर बाहेर निघाला गेला. अशा वेळेला लेग साईडच्या दिशेने जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये वासुदेव मात्र बीट होताना चेंडू जाऊन स्थिरावलाय यष्टीरक्षक सूरज हजारे यांच्या हातामध्ये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. या चेंडूवर सामन्याचा निर्णय अवलंबून असेल. हा चेंडू जर डॉट गेला ना तर मग मात्र एक वेगळी कठीणाई पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधनं गॅप मधनं अलॉंग द कार्पेट मुन्ना पठाण यांनी सोडली आहे स्ट्राइक. विकेट पण नाहीये आणि रन पण नाहीये. मुन्ना पठाण, आपला जो नियम आहे या स्पर्धेचा, एकाच एंडवरून बॅट्समन क्रीज सोडल्यामुळे आपल्याला नियमानुसार फक्त एक सिंगल रन मिळेल आणि त्यानंतर विकेट मिळणार आहे. मी सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती करतो की शाळेच्या बाहेर जितक्या गाड्या आपण पार्क केल्यात ना, त्या सगळ्या भिंतीला टच ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या आपण बाजूला करायच्या आहेत. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, शाळेच्या आवारात ज्या आपण 4 व्हीलर्स असतील 2 व्हीलर्स ज्या पार्क केलेल्या आहेत ते सगळ्या बाजूला करायच्या आहेत. शाळेच्या प्रशासनाचा इथपर्यंत निरोप आलेला आहे, कृपया आपण सहकार्य करावं. चार षटकांच्या समाप्तीनंतर किंग 11 शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती 27. 2 7 27 धावा. समीकरण आता कठीण असेल. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता गरज असेल ती 28 धावांची. 6 चेंडू आणि 28 धावा. अशा वेळेला गेम प्लॅनिंग केलं जात आहे. मुन्ना पठाण आणि वासुदेव मात्र स्ट्राईकला आहे. लाहे संघ आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. लाहे संघाचा संघनायक आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे, कमिटीशी संपर्क साधायचा आहे. लाहे संघाचा कर्णधार. 6 चेंडू 28 धावांची गरज. स्ट्राईकला असेल वासुदेव, नॉन स्ट्राईकला असेल मुन्ना पठाण. मुन्ना गौरव झुंजारराव कुठे असतील, त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. हा फायनल कॉल एनपी स्पोर्ट शहापूर आपल्यासाठी पंचांचा. यानंतर जर विलंब लागला तर ऐन मोक्याच्या क्षणाला आपल्याला पेनल्टीचा करावा लागेल सामना. स्ट्राईकला आहे वासुदेव, बॉलिंग मार्कवर रुपेश. पहिला चेंडू जोरदार प्रहार. त्यावेळेला डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. मुन्ना पठाण स्वतःवर आत्मविश्वास दाखवताना एक सिंगल. संघाची धावसंख्या पुढे सरसावली 8. समीकरण असेल 5 चेंडू आणि 27 धावा.
मुन्ना पठाण एक काळ असा होता आणि जवळजवळ 2.5 दशक या खेळाडूनं टेनिस क्रिकेट विश्वावर आपला दबदबा निर्माण केला होता, आपलं अधिराज्य गाजवलं होतं. सांगून षटकार मारणारा शहापूरचा बादशाह म्हणून मुन्ना पठाण यांना ओळखलं जायचं. 3 चेंडू 18 धावा पाहिजे असतानाचे ते 3 उत्तुंग षटकार मुन्ना पठाणच्या बॅटमधले अजूनही प्रत्येकाला आठवतात. हा पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, त्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन स्थिरावलाय. यष्टिरक्षक सूरज हजारे यांच्या हातात अगदी अलगद परिणाम स्वरूपी हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. आता मात्र समीकरण अशक्य प्राय तुर्तास तरी, कारण 4 चेंडू आणि 27 धावा. या वेळेला स्मॅश शॉट डीप कव्हरच्या दिशेनं आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवताना टायगर अभि जिंदा आहे हे सांगताना मुन्ना पठाण अप्रतिम चौकार. सर्वांचे सहकारी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय राजारामजी वळवी साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील व्यवस्थापन समितीच्या वतीने मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. या वेळेला आपले ज्या शॉट्स आणि मुन्ना पठाण ओळखले जातात, स्विच हिट करण्यामध्ये माहीर मानला जाणारा हा बॅट्समन, तोच प्रयत्न समोर रुपेश फरडे सारखा दिग्गज गोलंदाज आहे. आणि रुपेश फरडे यांचं देखील कधी काळी एक स्वप्न असेल, ज्यावेळेस ते लहान असतील त्यावेळेस मुन्ना पठाणला खेळताना पाहताना समोर मुन्ना पठाण सारख्या दिग्गज खेळाडूला केली जाते गोलंदाजी. यावेळेला हुक केला गेलाय, मात्र घोषित क्षेत्रात चेंडू एका धावेसाठी विराजमान. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 33 या धावसंख्येवर. या डावातला आणि या सामन्यातला शेवटचा चेंडू टाकला जाईल रुपेश यांच्या माध्यमातून. 1 चेंडू 22 धावांची गरज. द व्हॉइस ऑफ वाकलन टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रातील दिग्गजांच्या यादीतील अग्रगणाचं नाव आमचे परममित्र, गुरुतुल्य मित्र सन्माननीय ओमकारजी शेटे सर यांचं इथे झालेलं आहे आगमन. सरांचं SM चॅम्पियन्स ट्रॉफीच्या व्यवस्थापक समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. डॉट बॉल न केली जाते सांगता विजय संपादित केला जातो NP स्पोर्ट शहापूर या संघाकडनं. तू मोज ना. 30 चेंडूंच्या खेळामध्ये 15 चेंडू डॉट, विकेट गेल्यात त्या 4, म्हणजे 30 चेंडूमध्ये जवळपास 19 चेंडू जे डॉट निघाले तेच महागात पडले आहेत किंग 11 शहापूर या संघाला. या सामन्यातील सामनावीराचा किताब दिला जाईल गोलंदाज